निसर्गाचा अनमोल वरदान लाभलेल्या रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्याच्या वैभवात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। पोलादपूरमधील प्रसिद्ध सावित्री नदीच्या पात्रात आता साहसी पर्यटनाचे एक नवे पर्व सुरू झाले। नरवीर ॲडव्हेंचर या अत्यंत रोमांचक पर्यटन उपक्रमाचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले। या उपक्रमामुळे पोलादपूरच्या पर्यटन क्षेत्राला आता एक आंतरराष्ट्रीय ओळख मिळणार आहे। या दिमागदार उद्घाटन सोहळ्यास नरवीर रेस्क्यू टीमचे संस्थापक रामदास कळंबे, शहर प्रमुख सुरेश पवार, युवासेना तालुकाध्यक्ष विक्रम भिलारे, सरपंच विकास नलावडे, माजी सरपंच गणेश उतेकर, प्रमोद पार्टे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नरवीर ॲडव्हेंचरच्या शुभारंभामुळे पोलादपूर तालुका आगामी काळात महाराष्ट्रातील साहसी पर्यटनाचे एक मुख्य केंद्र बनेल, असा ठाम विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। All forward, forward, forward. Come on, boys, come on. Come on, boys, fast. पर्यटन विकास करण्यासाठी या तालुक्यामध्ये अनेक स्कोप आहे। कुडपण आहे, उमरड आहे, जांभुरीगड आहे, चंद्रगड आहे, ढवळ्यागड, कोंडवीगड आहे। अशी या ठिकाणी तालुक्यामध्ये अनेक पर्यटनस्थळं आहेत आणि सावित्री नदीचा मोठा प्रवाह आहे। या तालुक्यामध्ये कुठल्या प्रकारची इंडस्ट्री होऊ शकत नाही, कारण डोंगराळ भाग असल्यामुळे। मग इथल्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी आम्ही मंडळी नरवीरच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे आणि म्हणून आज सावित्री नदीचं जे धरण आपलं आहे माझीचं, त्या धरणापासून खाली हे बोटिंगचा हा एक प्रकल्प नवीन आणलेला आहे पर्यटनामध्ये भर देण्यासाठी। यासोबत कालच आमची पत्रकार बांधवाची एक कार्यक्रम झाला, ते मी सांगितलं। या तालुक्यामध्ये शेतीसाठी आपण बांधावर जाऊन शेतकऱ्यांना जे पुरस्कार दिले, शेतकरी हा या देशाचा कणा आहे, तो लुप्त पावत चाललेला आहे। म्हणून आम्ही एक नवीन ती संकल्पना आणलेली आहे की ॲग्रो टुरिझम हे कृषी पर्यटन हे याला जोडून द्यायचं आहे। मग या ठिकाणी यातून एक रोजगार निर्माण होईल। बरेचसे पर्यटक, कारण हा मुंबई गोवा हायवे झालेला आहे, महाबळेश्वर हायवेचं काम चालू आहे, पर्यटक या ठिकाणी थांबतील आणि इथल्या तरुणांना रोजगार निर्माण होईल यासाठी ही संकल्पना आणलेली आहे। हळूहळू मग उमरड आमचा असेल, कुडपण असेल, या सगळ्यांचं डेव्हलपमेंट करून इथे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्माण होईल अशी संकल्पना राबवून आज या ठिकाणी रिव्हर राफ्टिंगचा शुभारंभ केलेला आहे। त्यातून इथून महाबळेश्वरला जाणारे पर्यटक, गोव्याला जाणारे पर्यटक हे या ठिकाणी थांबतील आणि इथल्या निसर्गाचा आनंद घेतील। पोलादपूरच्या पर्यटनासाठी गेल्या मी जवळजवळ 10 वर्ष वेगवेगळ्या पद्धतीचा प्रयत्न करत आहे आणि त्या माध्यमातून आपण 2018ला इथे बऱ्याच पर्यटकांचे ग्रुप आणले आणि चांगल्या पद्धतीने पर्यटन केलं आणि ती संकल्पना बऱ्याच दिवस डोक्यामध्ये होती। आता आपण रिव्हर राफ्टिंगच्या माध्यमातून सुरुवात केलेली आहे, छोटीशी सुरुवात आहे। भविष्यात इथे एक चांगला बोटिंग क्लब करण्यात येईल। मग पोलादपूरला कुडपण असेल, उमरड असेल, आज मोरजोत धबधबा त्याचंही चांगल्या पद्धतीने आपण काम केलेलं आहे। भविष्यात अजूनही त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करू, कसा पर्यटनाचा आकर्षणाचा बिंदू होईल। आणि फक्त एका माणसाने इथे पर्यटनावर काम करून चालणार नाही, तर पोलादपूर तालुक्यातल्या अनेक उद्योजक मुंबईमध्ये आहेत, त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मग एखादं चांगलं रिसॉर्ट असेल, ॲग्रो टुरिझम असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने जर यामध्ये गुंतवणूक केली तर भविष्यात पोलादपूर तालुका हा जागतिक दर्जाचं चांगलं पर्यटन स्थळ होईल हे निश्चित खात्री आहे। आणि त्या माध्यमातून ही छोटीशी सुरुवात आहे, हा पाया आहे आणि भविष्यात गेल्या पुढच्या 2-3 वर्षामध्ये पोलादपूर एक चांगलं टुरिझम म्हणून, एक चांगलं पर्यटन स्थळ म्हणून उदयाला येईल, त्यासाठी प्रयत्न चालू आहे आणि निश्चित त्याचं आपल्याला यश येईल असं मी आशा बाळगतो।